आता या मंचावरती मी आणखीन 2 कलाकारांना आमंत्रित करणार आहे जे दिसायला छोटे आहेत पण त्यांचा कारनामा या सिनेमातला मोठा आहे। जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो आकाश बॅनर्जी आणि आशुतोष गायकवाड यांना। राज्यात मस्तीचा हंगाम। दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यातला हा चेहरा जरा ओळखीचा वाटत असेल तुम्हाला कारण हा चेहरा डब्बागुल मधला आहे आणि आशुतोषला यापूर्वी आम्ही सगळे भेटलेलो आहोत आणि एक नाव पण होतं तुझं डब्बागुल मध्ये, आठवतंय तुला? नागोबा। नागोबा आणि तुला जन्या अशी एक हाक मारली जायची सगळ्या परीक्षकांकडून, तर तोच हा नागोबा। आता थोडा मोठा झालाय नागोबा। आणि आकाश तू नावाप्रमाणेच आहेस, आत्ताच तू आकाशाला पोहोचलेला आहे मित्रा। क्या बात आहे। आकाश तुझी खरंच किती उंची आहे? 6'2". 6'2" आत्ताच। आणि तू कितवीला आहेस? 10वीत। 10वीत 6'2", 12वीत काय असशील आणि तू जर मोठा झालास तर काय होशील आकाश? पण क्या बात आहे आकाश, तू असाच अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा मोठा हो। मी दोघांनाही विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा। या सिनेमातली तुझी काय भूमिका आहे? या सिनेमात मी गोपी म्हणून एक कॅरेक्टर करतोय। तो गोपी खूप खोडकर आहे, खूप मस्ती करणार आहे, पण प्रत्येकाच्या मनात एक फिलिंग असतं प्रत्येकाचं, तसं त्याच्या मनात सुद्धा किसूबद्दलचं एक फिलिंग आहे आणि म्हणून तो त्याला मदत करतो। आकाश काय काय मजा केली तुम्ही दोघांनी? अरे एक सीन होता मूवी मध्ये, डॉमिनोज पिझ्झाचं म्हणजे ऑर्डर केलं आपण, मग त्याच्यावर आम्हाला नाही खावं असं त्या प्रोडक्शनवाले सांगितलं की मॉर्टिन स्प्रे मारलं त्याच्यावर। असं सांगितलं होतं? हो सांगितलं होतं, मारलं नव्हतं। मग इतकी भूक लागलेली, पॅकअप पण नाही होत होतं आणि काय करावं, मी आणि गोपी एकदम असं होत होतं। आणि फायनली खाल्लं काय ते, सीन्स चालू व्हायच्या आधीच खाल्लं ते, अर्धा पिझ्झा संपलं आणि त्याच्यावर गोपी बोलतं खूप मस्त खूप मस्त, एकदम मजा आली। आणि तरी तुम्ही खाल्लंतच? हो चाहे कुछ हो जाए मैं खाऊंगा वगैरे। अरे सोपं आहे ना, डासाच्या जवळ न्यायचं, डास मेला तर म्हणायचं मारलाय ना, तर खाऊन टाकायचं आपण। सिनेमाच्या म्युझिक विषयी खूप आपण बोलतो आणि जसं जितू दादांनी पण उल्लेख केला की गाणी खूप श्रवणीय झालेली आहेत आणि 2 गायक सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, तर त्याची झलक नक्कीच आम्हाला आज ऐकायला आवडेल इथे। जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना, स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढला, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणे, सुखाचा स्पर्श तुला, तुझ्या विना उरेनार्थ जीवना, उजळे तुझ्या हसूने कण कण, अनचन